अर्जू, आज कितीतरी दिवसांनी आपली आईस्क्रीम पार्टी झाली ना. मुख्य म्हणजे कुठलंही निमित्त नसताना. अर्थात तुला निमित्त लागत नाहीच. हा म्हणजे काय सतीश, काय ग मयू, कसला विचार करतेस? काय मॅडम, लक्ष कुठे? आई, हा, जगात सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं ग? अरे बापरे, आता हा प्रश्न तुझ्या डोक्यात कसा काय आला? सांग ना. ए बाई, मला नाही माहित, तू बाबांना विचार. सतीश. मयू, आधी तूच सांग, तुला काय वाटतं सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं? तेच तर विचारतीये ना मी. अगं पण मुळात हा प्रश्न आला कुठून? नाही म्हणजे नक्की काय घडलं? अर्जू, तिला का भंडावतेस? त्यापेक्षा उत्तर शोध ना. अरे भंडावत नाहीये मी, पण म्हणजे रेफरन्स तर कळू दे, म्हणजे क्लू मिळेल. म्हणजे तसं आमचं सिक्रेट आहे, पण तुम्हाला सांगितलं तर चालेल. नाना आजोबांनी आम्हाला खरी कमाई बद्दल सांगितलं, म्हणजे काम करायचं आणि पैसे मिळवायचे. म्हणजे आमच्या वेळेची. तुमच्या वेळेची? अगं म्हणजे स्काउट गाईड मधली. अर्थात तुमच्या शाळेत आता ते नाहीये म्हणा. बाबा, पण तुम्हाला माहितीये का? अगं माहितीये म्हणजे काय, आम्ही केले ना खरी कमाई. अर्जू, आठवतंय ना? हो म्हणजे काय, मी ना कोणाच्या तरी घरी फर्निचर पुसलं होतं आणि कब्बशा विसरल्या होत्या. आणि मी भाजी आणून दिली होती. भाजी. काय? खरंच? खरंच म्हणजे काय? नाही पण तुम्ही कशी करणार आहात खरी कमाई? म्हणजे नाना आजोबा म्हणाले की घरातल्यांचीच कामं करा. म्हणजे पहिल्या दिवशी बघायचं आणि दुसऱ्या दिवशी ठरवायचं कुणाचं कुठलं काम करायचं ते. अरे वा, सॉलिड आहे. ठीक आहे, मग मी सांगे ना तुला काम. आई, पण तुझ्याकडनं कसे पैसे घेऊ मी? अगं मयू, त्यात काय? हे बघ, तू काय माझी मुलगी म्हणून मला मदत करणार नाहीयेस. तुला खरी कमाई करायची ना, म्हणून तू काम करणार. आणि शिवाय पैसे मागायचे नसतात. तू ज्याचं काम केलंयस ना, त्याने राजी खुशीने जर तुला पैसे दिले तरच ते घ्यायचे. करेक्ट. हे बघ मयू, कामाचं आणि पैशांचं दोन्ही गोष्टींचं महत्व कळावं म्हणून हे सगळं करायचं असतं. त्याच्यावरूनच माझ्या मनात आलं की जगात सर्वात इम्पॉर्टंट काय असतं ते. अच्छा, असं आहे का? हे बघ मयू, फक्त एकाच गोष्टीवर बोट ठेवून नाही सांगता येत. आपण लहानाचे मोठे होतो ना, त्यामुळे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणजे तान्ह्या बाळासाठी भूक सगळ्यात जास्त महत्वाची असते. त्यासाठी तर ते जीवाचा आकांत करतं ना. पुढेही भूक महत्वाची असतेच, पण कधी कधी माणसाच्या आयुष्यात भुकेपेक्षाही आत्मसन्मान, देशप्रेम किंवा त्याचं एखादं तत्व जास्ती महत्वाचं ठरू शकतं. मयू, कळतंय का तुला मी काय म्हणतोय ते? हो बाबा. आणि बाबा, पैसे ते पण खूप महत्वाचे असतात का? हो तर, पैसे तर महत्वाचे आहेतच, पण फक्त पैसेच महत्वाचे आहेत असंही नसतं. प्रत्येक माणूस, त्याचे विचार, त्यावेळीची परिस्थिती यावर प्रत्येक जण त्यावेळी त्याला महत्वाचं काय आहे हे ठरवत असतो. आता बघा, तुझ्यासाठी आता सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे तर तुझा अभ्यास, तुझी चित्रकला. पण तुला माहितीये, तुझ्यासारख्या कितीतरी मुलांना शिक्षणासाठी छोटी मोठी कामं करावी लागतात किंवा त्यांच्या आई वडिलांना मदत करावी लागते. नाहीतर ते फी कुठून भरणार? खरंय की नाही? अगं म्हणून तर नानांनी तुम्हाला खरी कमाई करायला सांगितली, कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीची किंमत कळायला हवी ना, हो की नाही? काय का मयू, अजूनही तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाहीये असं वाटतंय ना?
हो बाबा, तुम्ही कसं ओळखलत? अगं तुझे आई बाबा होत आम्ही. तुझ्या चेहऱ्यावरची रेष वाचता येते आम्हाला. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात असं जरी असलं तरी काही गोष्टी कायमच महत्वाच्या असतात. कोणत्या हो बाबा? स्वतःशी खरं वागणं. आपण जेव्हा स्वतःशी खरं वागतो ना तेव्हा आपोआपच जगाशीही खरं वागतो. आणि स्वतःशी खरं वागायचं म्हणजे काय, तर आपण आपल्या मनाचा आवाज ऐकायचा. तो सगळ्यात महत्वाचा. मयू, तुला ऐकू येतो का ग तुझ्या मनाचा आवाज? हो बाबा, आणि मी नेहमी त्याचंच ऐकते. मला मिळालं माझं उत्तर. थँक्यू सो मच बाबा. ए आई, इकडे ये ना. आता काय? ये ना ग. मयू, तू पण ना. काय हा. काय झालं? हा, आलं 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 लक्षात. तुला काय करायचं बाबा ते? इकडे द्या, इकडे द्या. काय बाई मयू, काय नाही, सेल्फी काढायचंय ना. सेल्फी. थांबा एक मिनिट. चल 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 चल. येस. थांबा. पेची. लव यू बाबा, लव यू आई. लव यू टू. काय करू? इतका गाढ झोपलाय. बरं, हे वर्कशॉप पण नेमकं रविवारच असावं. आणि नुसतं जाते सांगण्यासाठी उठवायचं म्हणजे प्राध्यापक डॉक्टर नाईक, प्राध्यापक गांगुर्डे, प्राध्यापक मंजिरी मॅडम आणि नव्याने जॉईन झालेल्या मॅडम देसाई आणि मॅडम सोनाळकर, या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्यांच्या वतीने मुलांनो, तुमचंही सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्हाला ठाऊकच आहे, आपल्या कॉलेजचा वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये मोठा दबदबाच आहे. अर्थात त्यासाठी आपण खूप सुरुवातीपासूनच मेहनत करतो. कारण हिरा हा गुणधर्माने तेजस्वीच असतो, पण त्याला कोळशातून शोधून त्याला पैलू पाडण्याखेरीज त्याचं तेज चमकतही नाही आणि जगासमोरही येत नाही. तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचंय ते. इथे बसलेले आम्ही सगळे म्हणजे हिरे शोधणारे आणि त्याला पैलू पाडणारे. आणि तुम्ही कोण? तुम्ही हिरे आहात की नाही हे मात्र अजून कळायचं आहे. त्यासाठीच आजचं आपलं हे वर्कशॉप आहे. पुढचं मार्गदर्शन मंजिरी मॅडम करते. माझ्या तरुण मित्र मैत्रिणींनो, आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये काही टॅलेंट आहे म्हणून तुम्हाला या वर्कशॉपसाठी निवडण्यात आलेलं आहे. आपण अनेक आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमधून भाग घेतो. त्या स्पर्धांना अजून वेळ आहे, पण तिथे जाऊन नुसतेच पोपटपंची करणारे विद्यार्थी आपल्याला नकोय. तर विचार करून मुद्दे मांडायची उपजत प्रवृत्ती आहे अशा विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्यातील उत्तम वक्ते घडवणं ही आमची योजना आहे. तर आपण सुरुवात करूया मेघना मॅडमकडे, कारण त्या तुमच्या पिढीला जास्त जवळच्या आहेत. The best. Go ahead. हाय.
माझ्या सिनियर्सनी सुरुवातीलाच मला ही संधी दिल्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि मी त्यांचे आशीर्वाद घेते. सो आपण या वर्कशॉपची सुरुवात करणार आहोत स्वतःची ओळख करून देण्यापासून. आता तुम्ही म्हणाल ही खूप साधी गोष्ट आहे. खरं आहे, स्वतःचं नाव, गाव, पत्ता सांगायचा असेल तर ही खरंच खूप साधी गोष्ट आहे. पण स्वतःची खरी ओळख करून देणं ह्याच्या पलीकडे असतं. कारण अनेक वेळा आपलीच आपल्याशी पुरती ओळख झालेली नसते. आपल्या स्वतःविषयी काय मत आहे, आपल्या व्यक्तिमत्वाचे स्ट्रॉंग पॉइंट्स कोणते, वीक पॉइंट्स कोणते, आपल्याला आयुष्यात पुढे काय करायचंय, आपल्या आवडीनिवडी कोणत्या, आपलं ध्येय काय, हे सगळं स्वतःची ओळख करून देताना सांगायचंय. ओके? एक मिनिट. तुमच्या चेहऱ्यावर मला प्रश्न दिसत आहेत. तुम्हाला एखादं उदाहरण वगैरे हवंय, बरोबर ना? तशाही मेघना मॅडम आणि अंजली मॅडम नवीन आहेत. त्यांची तशी फारशी ओळख नाही अजून सगळ्यांशी. त्यामुळे उदाहरण म्हणून मगाशी मेघना मॅमने सांगितलेल्या पद्धतीने त्यांच्यापैकीच जर एकीने स्वतःची ओळख करून दिलीत तर काही हरकत नाही. काय? प्लीज. ओके, मी करून देते ओळख स्वतःची. मी मेघना देसाई. टू बी ऑनेस्ट, खूप काळापर्यंत माझ्याशी नीट ओळख झालेली नव्हती. मी थोडी बुजरी, लाजाळू, थोडी कन्फ्युज्ड होते. पण सुदैवानं माझ्या आयुष्यात अनेक चांगली माणसं आली, ज्यामुळे माझ्यात खूप बदल घडून आले. मी स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घ्यायला लागले. माझा आत्मविश्वास वाढला. माझ्या स्वभावाची, बलस्थानांची, कमकुवत बाजूंची माझ्याशी नीट ओळख झाली. मी असं म्हणेन की माझा स्वभाव थोडा सौम्य आहे, पण निश्चयी आहे. मला भांडणं आवडत नाहीत, त्यामुळे असेल, पण समजूतदारपणा हाही माझ्या स्वभावाचा महत्वाचा भाग आहे. मी चटकन हट होते, हा माझा कमकुवतपणा आहे. आपण समोरच्या माणसाला तटस्थपणे समजून घेण्याचा मी प्रयत्न करते, हा माझा स्ट्रॉंग पॉइंट आहे. आवडतात ना? विजया, तू पण घे का आता, आमची पोट भरली. हो आले. बाकी विजया, हा? डोसे एक नंबर झाले का? काय हो नाना, नेहमी करतो आपण. आणि आता ना माझा व्यवस्थित हात बसलाय, काही एवढं वाटत नाही मला त्याच. नाही, तुझ्या सुरुवातीच्या जोड इडल्या आणि तव्याला चिकटणारे डोसे अजून आम्ही विसरले नाही म्हणून म्हणालो ग. काय हो नाना? आणि नाना, सगळ्यात मोठा जोक काय होता माहितीये का? ज्यावेळी अमितनी सांगितलं की त्याला विजयाशी लग्न करायचंय, तेव्हा काय कौतुक करत होता. माई, म्हणजे डोसे तर ती असे करते आणि इडली म्हणजे काय मऊ आणि लुसलुशीत. हो ना, अमितने सगळा घोळ करून ठेवला होता. ह्यानी माझं कौतुक केलं आणि माईंनी सांगितलं ना मला इडल्या करायला. वाट लागली होती माझी. ए आई, तुझी चटणी पण मस्त आहे. हा, थँक्यू बाळा. चटणीची पण काही स्टोरी आहे का? चटणीची काही स्टोरी बिरी नाहीये. हा, बरं ऐका, आता पुढच्या वेळी चटणी तुम्ही करायची, कळलं ना? हो. म्हणजे आता चटणी, कोशिंबीर असं शिकायला सुरुवात करा तुम्ही हळूहळू. आणि पल्लव, तू आईकडून टोमॅटो, कांदा, काकडी कशी चिरायची ते नीट शिकून घे. म्हणजे तुला सँडविचेस तयार करता येतील. आपण एक काम करूया, पुढच्या रविवारी आपण मुलांनी बनवलेली सँडविचेस ठेवूया नाश्त्याला. काय? पल्लव, मी तुला ज्यूस करायला शिकवतो. ऍक्च्युली वेगवेगळी फळं चिरणं ही सुद्धा एक कला आहे बरं का. म्हणजे जसं आपण अननस सोलतो तसं डाळिंब नाही सोलता येत.
प्रत्येकाची अॅनाटॉमी वेगळी असते. तुला मजा येईल, बघच तू. आणि मुख्य म्हणजे ना, नंतरचा पसारा कसा आवरायचा ना, ते आधी शिकून घ्या. नाही 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 अमित, मुळात ना कुठलाही पदार्थ करताना पसारा होणारच नाही याची काळजी कशी घ्यायची ते शिका. हो, नाहीतर सँडविचेस केली म्हणून नाचाल आणि पसारा आवरावा लागेल मात्र आईला. काय माहिती का, शिकायचं म्हणजे सगळी प्रोसेस शिकायला हवी. काय हो. ठरलं तर मग पुढच्या रविवारी ब्रेकफास्टला सँडविचेस आणि ज्यूस मुलं करणार. मस्त मस्त, छान छान. अरे बबड्या, तुझा काय असा खडू झालाय? नाही काय नाही नाना, झालं माझं. अरे अरे आदित्य, काय झालं? मेघना वर्कशॉपला गेले ना, त्यामुळे त्याचा रविवार गेला, म्हणून झाला खडू त्याचा. आणि रात्री तो उशीर आला त्याचं काय? ती बिचारी कॉलेजमध्ये दमून आली होती, तरी सुद्धा ह्याला आवडते म्हणून गोळ्याची आमटी केली हो. आणि ह्याचं अचानक ठरलं ना त्या डिनर मीटिंगचं, मग हा आला उशिरा. आणि आता ती न उठवता गेली म्हणून बसलाय फुगून. आज का मिनी वर्कशॉप काफी बढ़िया हुआ. नव्या बॅच मध्ये टॅलेंटेड मुलं आहेत हे बघून बरं वाटलं. तयार होतील चांगली. बघूया. हा पण मुलांचा उत्साह मात्र कायम राहिला पाहिजे. महिन्यातनं एक वर्कशॉप घ्यायला हवं. मला काय वाटतंय मेघना मॅडम, विषय निवड करण्याचं काम सुरूच करा. कसं काय वाटतं मंजिरी मॅडम? हो, करेक्ट. पण तुम्हाला दोघींना काय वाटलं आजच्या वर्कशॉप बद्दल? मला तर हा अनुभव खूपच आवडला सर. ही वर्कशॉप्स म्हणजे फक्त मुलांसाठीच नाही तर आपल्यासाठी सुद्धा लर्निंग एक्सपिरियन्स आहे. चला, रविवार सार्थकी लागला. कामही झालं आणि भोजनही झालं. आता घरी जाऊन आराम करणं ही सुखाची परमावधीच म्हणायची. क्या बात आहे चतुर्वेदी. बहुत बढिया. काय रे, बाहेर चाललंयस? हो, बऱ्याच दिवसांपासून त्या श्यामा खेडेकरकडे जायचं राहून जाते, तिकडे जातोय. कोण ही श्यामा? श्यामा नाही हो. मग श्यामा म्हणालो का मी? मला नाही माहित. ते श्याम खेडेकरकडे. माझा प्रॉब्लेम झालाय, तिकडे चाललोय. नाही मी काय म्हणतो, श्याम तक ना जातो मी, उशीर झालाय मला. आणि रात्री यायला पण उशीर होणार आहे, सांगा मायला. येतो मी. काय म्हणतो, कोण आहेस तू? मी असं काय करतो? घाबरतोस काय मेले? बस बस बस. काय रे, हा कुठे गेला तर? श्याम खेडेकर का भूला सुबह घर आ जाए, तू उसे भूला नहीं कहते बेटे. मला काही प्रॉब्लेम झालाय? माझा नाही रे, त्याचाच आहे. काय झालंय, नवरा बायकोची सध्या चुकामुक चालली आहे सारखी. इतके दिवस बायकोकडून लाड करून घ्यायची सवय झाली होती. हा आपला ऑफिस म्हणून कधी फोन उचलायचा, बायको घरीच असायची. आता जमत नाही ते. त्यात शनिवार रविवार काहीतरी प्रोग्राम असायचे यांचे. त्यात काय झालं, हा काल रात्री उशिरा घरी आला, ती झोपून गेली होती. हा सकाळी उठेपर्यंत ती वर्कशॉपला निघून गेली होती. अशी चुकामुक चालली सगळी. अरे हा कुठे गेला? आउट ऑफ कव्हरेज एरिया. मी सकाळी न सांगता गेले म्हणून रागावलाय का हा? पण एकच तर रविवार मिळतो उशिरापर्यंत झोपायला. त्यात रात्री उशिरा आला म्हणून नाही उठवलं. मेघना, अगं जागी आहे मी. बोल, काय काम होतं? नाही नाही, असू दे माई. काम नव्हतं काही, ठीक आहे. काहीतरी काम आहे म्हणूनच आलीस ना? काय झालं सांग बघू.
नाही म्हणजे आदित्य नाही आहे घरात. काही सांगून गेलाय का? घरात नाहीये तो? हो ना, आणि त्याचा फोनही आउट ऑफ कव्हरेज यायला लागतोय. नाही, सकाळपासून फुगलेलाच आहे तुझ्यावर तो. हो पण माई, मला माहितीये सगळं, पण तू न उठवता गेलीस एवढंच कारण आहे का? का काही भांडण बिंडण झालंय? भांडणासाठी भेट तर व्हायला हवी ना माई. तुम्हाला तर माहितीच आहे, रात्री हा लेट आला तेव्हा मी झोपले होते, त्यामुळे आमच्यात काहीच बोलणं झालं नाही. बरं सकाळी निघताना हा गाढ झोपेत होता. आत्ता घरी आले तर हा घरातच नाही. बरं फोन लावला तर आउट ऑफ कव्हरेज एरिया. अगं पण नानांना सांगून गेला असेल की. नाना इतके बाहेरच तर बसले होते, आत्ताच गेले 10 मिनिटापूर्वी. तू आता उगीच टेन्शन घेऊ नकोस, कळलं ना? इथेच कुठेतरी गेला असेल. तू पण दमून आलीस ना कॉलेजमधनं, मग जा बघता आराम कर. अगं बाई हो, काही खाल्लंयस का कॉलेजमध्ये? नाही नाही, विजयाने आज मस्त डोसे केले होते. 4 डोसे ठेवले होते तुझ्याकरता तिनं, आणि चटणी फ्रीज मध्ये ठेवली. सांबारही आहे, गरम करून घे. का मी येऊ वाढायला? नाही नाही माई, मी नंतर खाईन. बर. आदित्यने फोन तरी करायचा, निदान मेसेज तरी करायला हवा होता. जाऊ दे, आले मी माई. धन्य आहे ग बया दोघांचे. कठीण आहे, मध्येच रुसतात काय, मध्येच गळ्यात गळे काय घालून बसतात. बघतोयस ना रे बाबा काय चाललंय ते. सुखात ठेव म्हणजे झालं. स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी.